एक एक सामने जिंकले दोन्ही संघ आणि आता मात्र छोटे मोठे युद्ध संपले. आता आतिश मोठ्या युद्धाला सुरुवात झालेला आहे. या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झालेल्या आहेत 7 या आकड्यावरती. स्ट्राईकला फलंदाज निलेश. निलेशसाठी हा चेंडू परफेक्ट यॉर्कर होता प्रथमेशचा, परंतु तेवढाच चांगला सन्मान दिलाय निलेशने आणि एका धावेवरती समाधान मानावं लागलंय. ते म्हणजेच बॅटिंग करत असणाऱ्या या आई गावदेवी सोड संघाला. कल्याण विरुद्ध भिवंडी असा मॅच इथे मात्र मैदानावरती रंगेल. शेवटपर्यंत संघर्ष लढाई आपल्याला पाहायला मिळेल. शेवटपर्यंत इथे मात्र सहजासहजी दोन्ही संघ हा सामना सोडणार नाही, या बाबतीत काही शंकाच नाही. पुढचा बॉल बॅटची एज लागली, नशिबाची साथ दिली फलंदाजाला आणि चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जात असताना पंच सांगतात आम्हाला 1 धाव. याच दरम्यान चौदरपाड्याचे आदरणीय नशीबजी सुतार साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. नशीबजी सुतार आहेत, या मॅचचा आनंद घेत आहेत मैदानावरती. आपल्याला विनंती असेल या आपण मंचावरती. नाव बॅक टू क्रिकेट जाऊया मैदानाकडे. अतिशय चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ओ हो हो हो, क्या बात आहे. खूप वेगाने फेकला होता चेंडू आणि ते मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. दुसरा धक्का लागतोय तो बॅटिंग करीत असणाऱ्या आई गावदेवी सोड संघाला. करत असताना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय डान्सिंग अंपायर. गोट्या अंपायर नंतर ज्याचा नाव उल्लेख केला असेल तर ते म्हणजेच आमचे हिरामन खरकर सर. चांगले एक मित्र आहेत, भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि आज मात्र या गणेश पाटीलच्या शब्दाला मान देऊन आज 1 दिवसासाठी ते इथे हजर झालेले आहेत. बॅट्समन कोण आला? हर्ष येतोय, नवीन फलंदाज आणि गोलंदाज आहे. आपण पाहतोय राये संघाकडनं करणला इथे इन्व्हाइट केलं जातोय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाल्यानंतर लगेच दुसरा सामना असेल दुसऱ्या फेरीमधला, तो म्हणजे आई गावदेवी वांद्रे विरुद्ध पिंपलनेर विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स सावाद. दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचंय. याच्यानंतर दुसऱ्या फेरीतला दुसरा मॅच असेल एकविरा स्पोर्ट्स सावाद विरुद्ध श्री गणेश पिंपलनेर संघ. या रिपोर्टिंग करायचं आहे. पहिल्या फेरीनंतर धावा झालेल्या 8, 2 गडी बाद झालेले आहेत. आतिश पाटील आहेत, खूप चांगले अपडेटिंग करतायत. आपण स्क्रीनवरती सुद्धा लेखाजोगा पाहू शकता या मॅचचा. करणच्या हातामध्ये चेंडू विसवला जातोय आणि पहिला चेंडू मात्र पंचांच्या डाव्या बाजूने राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल लॉप केलाय. वा वा वा, क्या बात आहे. एक ही बात कहूंगा आतिश, एक ही मारा लेकिन लाजवाब मारा, सॉलिड मारा यार. षटकार मारा निखिलने आणि धाव संख्या पुढे सरकते वेगाने ती 14 या आकड्यावरती. निखिलला माहित आहे सामना खूप महत्वाचा आहे, दुसऱ्या फेरीतला मॅच आहे आणि अतिशय रंगत मात्र या सामन्यामध्ये भरली जातोय या मैदानावरती. पहिल्याच बॉलवरती भव्य दिव्य स्वागत केला गोलंदाज करणचा आणि धाव संख्या नेऊन पोहोचवलेली आहे ती 14 या आकड्यावरती. बघा पंचांची कामगिरी. सकाळी व्यायाम केला नाही असं वाटतं आतिश, म्हणून आता व्यायामाची खूप गरज आहे खरकर सरांना. अरे व्यायाम केला तर मित्रांनो तुम्ही तंदुरुस्त राहू शकता. सॉरी माफ करा, करप्शन केले जाते. 15 धावा, एक वाईड होता. यस, क्या बात आहे.
पुढचा बॉल राऊंड द विकेटने करण. पुन्हा एकदा गुडघा टेक और तमाशा देख. फक्त बघत राहिला क्षेत्ररक्षक. षटकार येतोय या चेंडूवरती सुद्धा. निखिल पाटील आता मात्र थांबायचं नाव घेत नाही. सलगचे 2 षटकार या निखिल पाटीलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल भुते, माफ करा, निखिल भुते. सोरगाव संघाकडनं एक सोरगाव संघ या स्पर्धेमधून पराभव झाला, परंतु दुसरा सोरगाव संघ आता मात्र फाईट करते, ते म्हणजे जय हनुमान राय संघाविरुद्ध. सलगचे 2 षटकार आल्यानंतर आदेश आता जर बघितलं धावसंख्या वेगाने पुढे सरकते ती 21 या आकड्यावरती. भरपूर प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेताना. तर सोरगाव म्हटलं तर जवळच आहे 5 मिनिटावरती, त्यामुळं हा सामना जिंकला तर मला वाटतं अख्खा गाव येईल हा सामना बघायला. या बाबतीत शंका नाही. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा अक्रॉस लाईन, फटका फसलाय आणि मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती आणि निखिल भुतेची खेळी समाप्त होतोय. धक्का क्रमांक हा दुसरा लागतोय तो सोरगाव संघाला. झालेला आहेत 21 धावांवरती. तिसरा धक्का लागतोय. नवीन फलंदाज यश येतोय. कामगिरी करावी लागेल साहजिक आपल्या संघासाठी. यशला ज्या नावातच यश धरलंय तशी यशाची कामगिरी, यशाची पहिली पायरी ही खूप महत्वाची असते आणि क्रिकेटमध्ये तशी मात्र करावी लागेल ती यशला. ज्या निखिलच्या बॅटमधून 2 षटकार आल्यानंतर तो वादळ इथं थांबवलाय. गोलंदाज करणने परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकला होता. बॉटम यांचा खूप चांगला वापर केला करणने. आता त्याच्यानंतर मात्र या चेंडूवरती 1 धाव मात्र मिळाली आहे. धावा झालेल्या आहेत 22. दुसरा षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांचा सामना. आता जर आस्किंग रन रेट बघितलं तर आतापर्यंत 11ची सरासरी मात्र इथे गाठलेली आहे. ती म्हणजेच बॅटिंग करत असणाऱ्या सोरगाव या संघाने. सावात संघ लगेच तयारीत राहायचं आहे. याच्यानंतरचा मॅच असेल पिंपलनेर विरुद्ध सावात. पुढचा बॉल करणचा डाऊन दी बॉल. अतिशय देखना स्ट्रोक. या फटक्यामध्ये नजाकत पाहायला मिळाली आणि चेंडूला फेकून दिले सीमा पार षटकार. प्रेक्षकांसाठी सुद्धा मात्र सुवर्ण संधी आहे. सीमारेषेच्या पलीकडे जर आपण झेल घेतला, आयवा झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे मित्रांनो. कुमारी आद्विका आतिश पाटील आणि हितेन गणेश पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला 200 रुपयाचं पारितोषिक दिलं असेल. इथे पंचांसाठी मात्र पारितोषिक आलेलं आहे. गणेश पाटील, सुमित पाटील आणि साहिल पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एक मनोरंजन म्हणून इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांसाठी मंत्रमुग्ध करणारे असे पंचगिरी मिस्टर हरी सर यांच्यासाठी 200 रुपयाचं इथे पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे गणेशजी पाटील या स्पर्धेचे सर्वे सर्वा आणि त्यांच्याकडनं सुद्धा मात्र 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हिरामन खरकर सरांसाठी. बघा आता पारितोषिक वाढलेलं आहे, त्याच्यानंतर मात्र आता हिरामन सरांची सुद्धा इथे डान्सिंग अंपायरिंग वाढेल. त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे तो मात्र खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतो. जसं पारितोषिक मिळेल तसं मात्र इथे मैदानावरती नाच पाहायला मिळेल हिरामन सरांचा. दोन षटक समाप्त झालेले आहेत. धावा लावल्या जातात 29.
3 षटकार आलेले आहेत या षटकामध्ये करणच्या, परंतु विकेट नक्कीच त्यांनी कॅरी केले. 2 जे महत्वाचे विकेट होते. यशला मागे परतावे लागले. नवीन गोलंदाज मयूर. स्ट्राईकला पवन. हा चेंडू पहिलाच पवनचा डाऊन दी बॉल खेळायचा होता, परंतु गोलंदाज मयूरने इथे मात्र धावचीच्या रूपाने इथे फलंदाजाला बाद केलाय. पवनला अजून एक धक्का लागतोय, तो म्हणजे सोरगाव संघासाठी. ते आपल्या गावाला सांगतील का आम्ही जरी आलो तरी आम्ही ट्रॉफी घेऊन येऊ. ही तर खास बात आहे या स्पर्धेची. पुढचा बॉल परफेक्ट यॉर्कर मयूरचा खोदून काढलेला आहे. तेवढं चांगला सन्मान. एक धाव तर कंप्लीट, दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं जातोय आणि पाहता पाहता 2 धावा इथे मात्र यशस्वीरित्या पार केल्या जातात. 31 धावा, प्रत्येक एकेरी दुहेरी धावाने धाव फलक पुढे सरकतोय. एकात मोठा फटका मात्र एक चांगली धावसंख्या उभारू शकेल सोरगाव संघ, कारण का गोलंदाजी खूप चांगली आहे त्याच्यामध्ये. पुलर लेनचा बॉल लॉप केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या व्याख्याच्या बाहेर, मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमा पार. 1 बाउन्स चौका. क्या बात आहे. हिरामन खरकर सर इथं मनोरंजन करत असताना मैदानावरती आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हीच तर ओळख आहे पंचांची. सातत्याने आपण पाहत असतो हिरामन सरांना महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात अनेक राज्यामध्ये जाऊन आपल्या नावाचा धबधबा त्यांनी कायम ठेवलेला आहे पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांना बेस्ट ऑफ लक, विश ऑल द बेस्ट प्रत्येक टीमसाठी खरकर सर. पुढचा बॉल शॉर्ट पिच होता, बॅटवर नीचा आला नाही आणि शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता. खूप चतुराईने चेंडूला कलेक्ट केला आणि त्याच्यानंतर सलगचा हा दुसरा डॉट चेंडू मात्र मयूरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झालेला आहेत 35 या आकड्यावरती आपण पाहतोय. स्लोगिंग गोडचा आणि अंतिम षटक आहे. आपण जर बघितलं तर आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडू स्पेस केलेला आहेत आणि फक्त 6 धावा खर्च करतोय. स्लोगिंग गोडच्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली. मयूरने लॉफ केलाय ऑन साइडला. तिथे क्षेत्ररक्षक आहे का पावा लागेल. डिक्लेअर झोन मध्ये जात असताना एकच धाव. अशा रीतीने पहिल्या खेळीचा अंत समाप्त झालाय सोर संघाकडनं आणि धावा लावल्या जातात त्या 36. जर विचार केला अतिश तर 9.00च्या सरासरीने ते धावा जमवल्यात सोरगाव संघाने आणि 37 धावांचं लक्ष ठेवलाय. ते म्हणजे जय हनुमान या राया संघापुढे. चला या टॉस साठी यायचं आहे. यानंतरचा होणारा मॅच असेल दुसरा पिंपलनेर विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स सावाद. आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया आणि आपण मान्यवरांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. आदरणीय वसंतजी महादू पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या फेरीतला हा दुसरा मॅच असेल. एकविरा स्पोर्ट सावाद बनाम श्री गणेश पिंपलनेर संघ. वसंतजी महादू पाटील साहेब यांच्या समेत आहेत. बघा 2 नाण्याच्या बाजू आहेत. वांद्रेकर चषक आणि आई गावदेवी स्पोर्ट. यस
सांगोडे टिटवाला परिसरामध्ये सातत्याने यांचा आपण आवाज ऐकतात. नमस्कार मंडळी, माझा तुम्हाला सप्रेम नमस्कार. आपण पाहतात आई गावदेवी स्पोर्ट वांद्रे आयोजित वांद्रेकर चषक आणि यामध्ये दुसऱ्या राऊंडमधील हा पहिला सामना पहिल्या डावामध्ये पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग चांगली झाली आहे आई गावदेवी सोरगाव बी टीमची, जिथे 36 धाबा ठोकून काढल्या आणि 37 धाबांचं ते लक्ष आहे जय हनुमान राय टीमच्या विपक्षामध्ये. 37 धाबा 12ची सरासरी गाठायची, 12.33ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी रायट टीमला. पहिल्या डावामध्ये विचार केला तर दुसरे षटक जे टाकलं गेलं करणचं ते खर्चिक राहिलं. ज्या पद्धतीने उसाचा रस काढला जातो त्याच पद्धतीने फलंदाजाने करणचा रस काढला. 20 धाबा त्याने खर्च केला. पहिल्या ओव्हरमध्ये प्रथमेशने 9 धाबा, तिसऱ्या ओव्हरमध्ये मंथनने मयूरने 7 धाबा खर्च झाले होते, परंतु दुसरं षटक थोडंसं घातक राहिलं. त्याचा फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या सोरगाव टीमला. आता गोलंदाजी करावी लागते सोरगाव टीमला. सलामीची जोडी लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंडवर दुर्गेश, नॉन स्ट्राईक एंडवर मयूर. मागच्या मॅचमध्ये दुर्गेशची कामगिरी चांगली राहिली होती बॅटिंग करत असताना. त्याच्या लेफ्ट हँड बॅटर समोर गोलंदाज यश राऊंड द विकेटने मारा करेल. राईट हँड राऊंड द विकेटने पॉवर प्लेच्या षटकासाठी लॉंग ऑन ठेवलं गेलंय समोर. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर इनसाइड आउट उडवला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चालले डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. चौकाराचं रक्षण. वाह, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवर 2 धावा येतील दुर्गेशच्या खात्यामध्ये. 12.33ची सरासरी गाठायची म्हणजेच प्रत्येक ओव्हरमध्ये एक मोठा फटका किंवा कोणत्या तरी एका गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल जय हनुमान राय टीमला. लेफ्ट हँड बॅटर आहे पॉईंटमध्ये. क्षेत्ररक्षक कव्हर सर्कलच्या आतमध्ये ठेवला गेलाय. मिड ऑन मिड ऑफ आहे. स्क्वेअर लेग सर्कलच्या आत. मिड विकेट डीपचा तो देखील क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शॉर्ट लेन समोर फोर्स करून खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू ऋषी क्रॉस केली. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक 3 तिथे पोहोचलेत. जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत 2 धावा पुन्हा येतील दुर्गेशच्या खात्यामध्ये. आणि मिस्टर हॅरी सर सांगत असताना की बॉल कुठे चाललाय, कुठे चाललाय, कुठे चाललाय आणि कशा पद्धतीने ते क्षेत्ररक्षण झालंय हे आपल्या अंदाजामध्ये सांगत असताना मिस्टर हॅरी सर मनोरंजन नेहमीच करतात. सातत्याने आपण विचार केला महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असेल, कर्नाटक, गोवा, गुजरात या ठिकाणी देखील सातत्याने डान्सिंग पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. महाराष्ट्राच्या बाहेर देखील 7 समुंदर पार हे नाव आता कल्याण तालुक्याचं कांबे गावाचं नेऊन ठेवले मिस्टर हॅरी सरांनी. अकुट टप्पा पुन्हा एकदा हुक करून दिलाय. बॉल चाललाय फाईन क्षेत्रामध्ये. सिंगल धावेल. फटका चांगला होता परंतु मागे डी झोन आहे. सिंगल येत असताना टीमची धावसंख्या आता 5 वर जाऊन पोहोचेल. 37 धाबांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या डावामध्ये जय हनुमान राय संघ समोर गावदेवी सोरगाव बी संघ यांच्यामध्ये ही लढाई. यानंतर अजून एक बिग फाईट. एकविरा स्पोर्ट सावत आणि पिंपलनेर श्री गणेश पिंपलनेर टॉस जिंकून सावत टीमने गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. त्याच्यानंतर अजून एक मॅच पाहायला मिळेल आई गावदेवी वांद्रे आणि चौदरपाडा यांच्यामध्ये. पहिल्या 3 बॉलमध्ये 5 धाबा खर्च केलेत यशने. 5 धाबा दुर्गेशच्या खात्यामध्ये आलेत. मयूर नॉन स्ट्राईक एंडवर उभ्या आहेत राऊंड द विकेटने. दुर्गेशसाठी यावेळी समोर लॉफ करून दिलाय. बॉल चाललाय डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा दर्जेदार चौकार दुर्गेशच्या बॅट मधून. मिस्टर हॅरी सर यांना आपण पाहिलं. पैशाचा पाऊस त्यांच्यावर झाला नाही तरी चालेल, पण प्रेक्षकांना विनंती कर टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी झाला पाहिजे. जबरदस्त नृत्य करत असताना मनोरंजन केले संपूर्ण दिवसामध्ये. लेग स्टंपवर होता, फ्लिक केला. मागे जात असताना एक सिंगल धावेल. मागच्या बॉलवर आलेला चौकार आणि त्यानंतर एक सिंगल. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 10 वर. चांगली बॅटिंग केली पहिल्याच ओव्हरमध्ये. जी सरासरी गाठायची ती गाठली 5 बॉलमध्ये. 12च्या सरासरीने प्रवास सुरू ठेवावा लागेल जय हनुमान रायट टीमला, तरच हा सामना जिंकला जाऊ शकतो. पहिल्या ओव्हरमध्ये सध्या तरी टीमची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली. 5 बॉल 10 धावा. दुर्गेश यश राऊंड विकेटने. अकुट टप्पा पुन्हा एकदा शॉटून पुल केलाय.
डी झोन मध्ये जाईल, सिंगल येईल. ओव्हरची समाप्ती, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 11. चांगली सुरुवात झाली बॅटिंग करत असताना, कारण विकेट गमावले नाही. जरी सरासरी 12ची गाठायची, 12.33ची गाठायची प्रत्येक ओव्हरमध्ये, तरी देखील पहिल्याच ओव्हरमध्ये 11 धावा आलेत आणि दोन्ही सलामीचे वीर अजूनही खेळपट्टीवर आहेत. 6चे 6 बॉल फेस केले पहिल्या ओव्हरचे. दुर्गेशने 11 धावा, नाबाद अशी सुरुवात त्यांनी करून दिली. 37चं लक्ष आहे या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना हर्षने चांगली बॅटिंग केली. त्याचबरोबर निखिलच्या बॅटमधून 2 षटकार आले होते. 4 चेंडू त्याने फेस केलेत. मोठ्या स्ट्राईक रेटनी बॅटिंग पहिल्या डावामध्ये हर्ष आणि निखिलने केली. पवनला खातं ओपन करता आलं नाही. 36 धावा बनवल्या. करणचं दुसरं षटक पहिल्या इनिंगमध्ये महागत राहिलं. ज्यानुमान राय टीमसाठी 22 धावा त्यांनी खर्च केल्या. जरूर 2 विकेट आल्या होत्या, परंतु पहिल्या इनिंगमध्ये प्रथमेशने सुरुवात चांगली करून दिली. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 9 धावा, 2 विकेट, परंतु धावा रोखता आल्या नाहीयेत ज्यानुमान राय टीमला. मुख्य या स्पर्धेचे आयोजक गणेशजी पाटील यांना विनंती असेल की आपण मैदानामध्ये ऑनफिल्ड एम्पायरशी संपर्क साधायचा आहे. हरिश्चंद्र बजागे, रोहन बजागे यांचं कटआउट, कुमार पाटील, अविनाश पाटील यांचं कटआउट, मुसाफिर रईस उद्योजक, अजय बजागे, आदित्य पाटील यांचं कटआउट आपण पाहू शकता सध्या ऑन स्क्रीनवर. रितेश पाटील, मिस्टर MPL, श्रीकांतजी गायकर यांना दाखवलं गेले. आकाशजी कांबळे, दिनकर सिंग, साहिल पाटील, रवींद्र विशे, शैलेशजी बिडवी, हितेन गणेश पाटील यांच्या नावाने खेळाडू कक्ष उभारले गेले. ऑर्गनाइज कमिटी, इतर मेंबर कुणाल सुतार, शांताराम जेमोरे, हॅट्रिक आमदार विष्णुदादा चंदे, राकेशजी पाटील, योगेशजी हजारे, उद्योजक खांडपेगावचे निलेशजी गरो, सचिन गोडविंदे यांचे बॅनर आपण पाहू शकता. जाऊया मॅचकडे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. पहिलाच बॉल फुल टच ऑन सेटला फुल केलाय, पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा दर्जेदार षटकार पुल केला आणि गुल केला. मिस्टर हॅरिसर यांचं नृत्य आपल्याला पाहायला मिळतं. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 17 वर जाऊन पोहोचते. 17 आणि थोडासा खतरा आता निर्माण झालाय सोरगाव गावदेवी बी टीमला, कारण 37चं लक्ष आणि 2 मोठे फटके आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार आला, दुसऱ्या ओव्हरमध्ये एक षटकार निखिलच्या विपक्षामध्ये पाहायला मिळाला. दुर्गेश जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धोक्याची घंटे असेल सोरगाव टीमला, कारण का तो खेळपट्टीवर सेट झालाय. बॅटिंग करत असताना 8 बॉल फेस केलेत, 18 धावांचे योगदान दिले आणि प्रथमच आता स्ट्राईक एंडवर मयूर आपल्याला पाहायला मिळतोय.
मिस्टर हॅरी सरांचं जेवढं गुणगान गावं तेवढं कमीच आणि अशा पद्धतीने पंचगिरी करण्यासाठी डोक्यावर उभे राहून वाईटचा इशारा, षटकाराचा इशारा देणे किंवा पाय लांब करत असताना वाईटचा इशारा देणे, याच्यासाठी सातत्याने ते सकाळी 1 तास सराव करत असतात. क्रॉस बॅट ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न, खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेरून थोडासा कटरचा वापर केला. बॉल डॉट. 37 लक्ष टीमची धावसंख्या 18 वर जाऊन पोचली आहे. 19 धावांची गरज 9 बॉलमध्ये. 9 बॉल 19 अजूनही एकतर्फी झालेलं नाहीये. मॅच 50-50 परिस्थितीमध्ये पाहायला मिळते. राईट हँड ओव्हर द विकेटने मयूरसाठी ओव्हर पिच होता, लॉफ केलाय समोर, मिस टायमिंग, हवेत बॉल. यश चंद्रूच्या खालीने विकेटचं पतन. पहिला झटका लागलाय जयनुमन राय टीमला. फलंदाज बाद मयूर. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने फटका सजवला, पुढ्यात टाकला होता, लॉफ केला, परंतु लॉंग ऑनमध्ये शतरक्षक टायमिंग साध्य करता आल्याने ताकद झोकून दिली होती. यशचा चांगला झेल. 18 वर पहिला झटका. अजून 19 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 8 बॉल 19 धावा. म्हणजेच या ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका सजवावा लागेल जय हनुमान राय टीमला, तरच या मॅचमध्ये त्यांना विजयाची संधी मिळू शकते. अन्यथा या सामन्यामध्ये विकेट प्राप्त करून दिली निखिलने आणि थोडीशी पकड देखील निर्माण झाली आहे. दुर्गेशची विकेट महत्त्वाची आहे. जास्त वेळ दुर्गेश स्ट्राईक इनवर राहिला तर त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात. वैयक्तिक 18 धावांचं त्याने देखील योगदान दिले. पहिल्या बॉलवर सिक्सर, त्यानंतर सिंगल धाव. मयूर स्ट्राईकवर गेला. 1 बॉल त्याला शांत ठेवलं गेलं. दुसरा बॉल मयूर फेस करत असताना त्याने विकेट गमावली आहे. क्रॉस बॅटने टर्न करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये 7 धावा आतापर्यंत खर्च केलेत. वांद्रेगावचे बालारामजी पाटील या ठिकाणी जोडले गेलेत. त्यांचं देखील या वांद्रे चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. प्रदीप राऊंड विकेटने प्रदीपसाठी कटरचा वापर केला. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये निखिलने जरूर पहिल्या बॉलवर षटकार खर्च केला, परंतु त्यानंतर त्याची गाडी रुलावर आली. शेवटच्या 3-4 बॉलवर कोणती धाव न देता एक विकेट देखील त्याच्या खात्यामध्ये आली. आता 6 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 19. वाह, काय जबरदस्त गोलंदाजी. दुसऱ्या ओव्हरमध्ये 7च धावा दिले, एक विकेट त्याच्या खात्यामध्ये आली. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा यशच्या विपक्षामध्ये आल्या होत्या, तेव्हा वाटलं की सरासरीचा पाठलाग सध्या सुरू आहे जय हनुमान राय टीमच्या माध्यमातून. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये या मॅचमध्ये शिरकाव केला होता गोलंदाजी करत असताना सोरगाव बी टीमने. 6 बॉल 19 धावांची गरज. सामना अजूनही खुला झालेला नाहीये, ओपन झालेला नाहीये. 6 बॉल 19 धावा. जोपर्यंत स्ट्राईक एंडवर दुर्गेश आहे तोपर्यंत या धावा देखील पूर्ण होऊ शकतात. किलपेट्टीवर दोन्ही लेफ्ट हँड बॅटर आहेत आणि त्याच्यासाठी डीप मिड विकेट स्क्वेअर लेग पूर्णपणे पॅक ठेवले गेले. पहिल्या 2 बॉलपैकी एखादा बॉल मैदानाच्या बाहेर पाठवला तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा संधी निर्माण होईल जय हनुमान राय टीमला. 6-19 या धावा डिफेन्स करण्याची जबाबदारी करणवर दिली गेली आहे. यानंतर अजून एक महत्त्वाचा सामना, हाय व्होल्टेज मॅच, एकविरा स्पोर्ट्स सावध आणि पिंपळनेर यांच्यामध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आणि सध्या दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. वांद्रेकर चषकाच्या माध्यमातून गावदेवी वांद्रे यांनी आयोजित केलेली स्पर्धा. मॅच ऑन करा, जास्त वेळ खर्च करू नका. यानंतर अजूनही 4 मॅचेस शिल्लक आहेत. लेफ्ट हँड बॅटरसाठी स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये ठेवल्या गेले. मिड विकेट डीप मध्ये आहे. स्क्वेअर लेग डीप मध्ये करण्याचा प्रयत्न मिड विकेट शॉर्ट मध्ये केला जाईल. थोडासा बदल क्षेत्ररक्षणामध्ये. 6 बॉल 19 धावांची आवश्यकता. दुर्गेश समोर आहे.
करणचा पहिलाच बॉल ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न, अपील केली, लेग स्टंपच्या बाहेर आहे का काय, आता पंच इशारा करतील. नॉट आउट घोषित केलंय. मिस्टर हॅरी सर सांगत असताना काय हिट भरपूर होती. LBW साठी अपील होती, कोणती धाव नाहीये. डॉट बॉलने या ओव्हरला होती सुरुवात. 5 बॉल 19 धावा. मोठ्या फटकांची आवश्यकता आहे. आतापर्यंत एक चौकार एक षटकार दुर्गेशच्या बॅट मधून आलाय. तो सलामीचा वीर अजूनही खेळपट्टीवर आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याचा प्रात्यक्षिक तो दाखवेल का. करण राईट हँडने ओव्हर द विकेटने लेग स्टंपच्या बाहेरून आतमध्ये वलन घेण्याचा प्रयत्न होता, परंतु तो लेग स्टंपच्या बाहेर आहे. हेच सांगत असताना मिस्टर हॅरी सर वाईटचा इशारा. रिव्ह्यू सिस्टीम नाहीये, फक्त ऑन फील्ड एम्पर रिव्ह्यूचा वापर करू शकतात तशी परिस्थिती निर्माण झाली तर, परंतु इथे पंचांनी वाईटचा इशारा केला. एक्स्ट्रा धावेच्या मतीने आता धावफलक 19 वर जाऊन पोहोचेल. चांगला निर्णय पंच मिस्टर हॅरी सरांचा. जरूर कटरचा वापर केला होता, परंतु पिचिंग ही लेग स्टंपवर होती, त्यामुळे तो वाईटच होता. दूर देखील होता, स्टँडपासून दूर ठेवला. 6 बॉल सुरुवातीला 6 बॉलमध्ये 19 धावांची गरज होती, परंतु आता 5 बॉलमध्ये 18 धावांची गरज. मोठ्या फटक्याची गरज असेल रायट टीमला. दुर्गेशच्या बॅटमधून तो येईल का. खूप दूरवरून रनअप घेताना आपल्याला करण पाहायला मिळतोय. त्याची ही ऍक्शन शैली आपण पाहू शकता. दुर्गेशसाठी फुल टॉस होता, खूपच चांगला ड्राईव्ह केलाय. गॅप मधून चेंडू चाललाय डीप कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, चांगला ड्राईव्ह फटका पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्हचा नमुना दाखवला, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 2 धाबा येतील. एकेरी दुहेरी धाबाने या धाबा होणार नाहीयेत. मोठ्या फटकेची आवश्यकता आहे, नितांत आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली 21 वर. सामना जिंकण्यासाठी आता 16 धाबांची गरज. 4 बॉल शिल्लक. 4-16 हे समीकरण. दुर्गेश स्ट्राईक एंडवर आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. मोठ्या फटक्याची गरज. लॉफ केलंय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. पवनच्या हातामध्ये चेल. विकेटचं पतन. महत्वाची विकेट मिळून दिली आहे. तीन बॉल मध्ये 16 धावांची गरज. 2 मोठे फटके. सुरुवातीला आपण उल्लेख करत होतो की पहिले 2 बॉल पैकी एखादा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला, एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये संधी निर्माण होऊ शकते, परंतु आता ते मोठे फटके येत नाहीत. चांगली गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये करणच्या माध्यमातून होते. विकेट देखील त्याच्या खात्यामध्ये आली. आतापर्यंत या ओव्हरमध्ये त्याने धावा खर्च केले 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च केलेत. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आले. नवीन बॅटर स्ट्राईक एंडवर अभय. ज्याला भय नाही कसलं तो अभय तशाच पद्धतीने बॅटिंग करेल का. भीती नसणारा फलंदाज अभय तशाच पद्धतीने आता फलंदाजी करावी लागेल. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट डीप मध्ये ठेवले गेले. सर्कलच्या आतमध्ये ऑफ साईडला कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट सर्व क्षेत्ररक्षक ठेवलेत. म्हणजेच करण ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन ठेवण्याचा प्रयत्न करेल, यात काही शंका नाहीये. इनफिल्डच्या वरून फटका सजवला तर चौकार येऊ शकतो, परंतु आता मोठ्या फटक्याची गरज आहे, षटकाराची गरज आहे. ऑफस्टंपच्या बाहेर ठेवेल अशी आपण चर्चा करत होतो. पुलर लेन मध्ये हा बॉल होता डॉट, आणि आता 3 बॉल पैकी 16 धावांची गरज होती. आता 2 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. 2 बॉल 16, 2 षटकार आले तरी देखील 4 धावांनिशी हा सामना पराभव व्हावा लागेल राय टीमला. परंतु एखादा खराब बॉल टाकला तर त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होईल. यावेळी स्लॉप केलंय मिस टायमिंग. हवेत बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये झेल. विकेट क्रमांक 3. तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचेल. एका बॉलमध्ये 16 धावांची गरज. नंतर अजून एक मोठी मॅच एकवीरा स्पोर्ट्स सावध आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री गणेश पिंपळनेर.
टॉस जिंकून गोलंदाजी स्वीकारली साबा टीमने. त्यांच्या विपक्षामध्ये विरोधात पहिल्या डाबामध्ये पिपल संघ बॅटिंग करताना पाहायला मिळेल. मागच्या मॅचमध्ये क्वार्टरलो बेवंडी किरण पाटीलने प्रभावित केलं. 5 विकेट मिळवण्यावर साबा टीमचं नेतृत्व करत असताना शेवटचा बॉल पुढे आले, स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, त्याचबरोबर डॉट बॉलने सामना संपलाय आणि सामना जिंकलाय आईगाव देवी सोरगाव बी टीमने. अभिनंदन. स्लॉग ओव्हरमध्ये त्यांनी 2 विकेट घेतल्या, धावा खर्च केल्या फक्त 3.